आज आपण ज्या मंदिरात जात आहोत त्या साकाई देवीची नायगाव उमळमध्ये नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची आख्यायिका आहे। सन 1930 साली याच्या मूळ मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली व त्याच वर्षी या मंदिर पूर्णत्वास येऊन मंदिराच्या देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली। सध्याच्या काळात म्हणजेच अलीकडे 2003 साली मंदिराचा जीर्णोद्धार सुद्धा केला गेला आहे। या मंदिराच्या शेजारी अजून एक मंदिर आहे ते म्हणजे दत्त मंदिर। पूर्वी या मंदिरात फक्त मंदिरामध्ये फक्त दत्ताची मूर्ती होती। त्यानंतर आता इथे शेगावचे गजानन महाराज तसेच स्वामी समर्थांची मूर्ती देखील आहे। या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आहे तुमचे होस्ट प्रीती। सो आता आपण बघू शकतो आपण आलो आहोत साकाई देवीच्या मंदिरामध्ये, पण इथे दत्त मंदिर सुद्धा आहे। तर आपण हे आधी बघूया आणि दत्त मंदिरामध्ये आधी फक्त दत्त आणि छोटे अगदी सगळं आणि गजानन आणि साकाई देवीच्या मंदिराला 100 वर्ष झाली आहे। इतकं जुनं मंदिर आहे, जवळजवळ 100 ते 150हून अधिक जुनं मंदिर आहे। तरी या मंदिराची कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी उमळ हद्दीतील सोपारा खाडी प्रासाद काही कोळी बांधव मच्छीमारीसाठी गेले असताना देवीची मूर्ती त्यांना खाडीमध्ये आढळली। ती मूर्ती कोळी बांधवांनी काढण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती मूर्ती काही केला जागची हल्लीच नाही। त्याच रात्री गावातील एका श्रद्धाळू माणसाच्या स्वप्नामध्ये येऊन देवीने दृष्टांत दिला, आपण मला खाडीतून बाहेर काढण्यात यावे व गावात स्थापन करण्यात यावे। त्याच दुसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांना त्या श्रद्धाळूंनी जमा केले व गावातील सर्व गावकरी मिळून त्या मूर्तीला पाहण्यास तिथे खाडीमध्ये गेले आणि त्यांनी ती मूर्ती बाहेर काढली आणि त्यांनी आणली ती गावामध्ये आणि तिथे स्थापन केली। सन 1930 साली मूळ मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली। त्याच वर्षी मंदिर पूर्णत्वास येऊन मंदिरात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली। सध्याच्या काळात 2003 साली मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला। साकाई देवी, वज्रेश्वरी देवी, जागमाता जीवदानी, आई आनंदी भवानी माता, शीतला देवी, चोरणाई देवी अशा 7 देवी बहिणी असून गणोबा देव हा त्यांचा बंधुराया हा त्यांचा ज्येष्ठ भाऊराया असल्याचे येथे गावकरी सांगतात। तर आय होप मंडळी ह्या साकाई देवीचं महत्त्व तर तुम्ही जाणून गेलाच। तर मंडळी ह्या देवीचं तुम्ही महत्त्व तर जाणलेलंच आहे। तर अशा ह्या नवसाला पावणाऱ्या व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या अशा जागृत अशा देवस्थान म्हणजे साकाई देवीच्या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट द्या। तुम्हाला पूर्ण ॲड्रेस आणि त्याचबरोबर इथलं लोकेशनसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमीप्रमाणे देऊन ठेवणारच आहे। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझे अजून काही व्हिडिओ आहेत मंदिरांचे ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा। त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।
तर भेटूया असे नवीन असे छानसे मंदिरांचे व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी मी येणारच आहे। आजचा व्हिडिओ पाहिला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। मला सबस्क्राइबरची खूप जास्त गरज आहे। सो सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया।